गेल्या 1 महिन्यापासून वेगवेगळ्या नळ्यांनी जखडलेल्या आणि कोमामध्ये गेलेल्या आईला ती बघत होती. कधी तिच्या डोक्यावरून हात फिरवायची, कधी तिचा हात धरायची. प्रत्येक वेळेस तिला हाक मारायची, आई बघ ना, मी आले आहे. तिच्या मनात आशेचा एक मिणमिणता दिवा तेवत होता की निदान शेवटचा श्वास घ्यायच्या आधी तरी तिच्या आईला कळावं की आपली लाडकी लेक आपल्या मृत्यूशय्येजवळ होती. मनातल्या मनात हजारदा देवाला विनवण्या करायची, देवा फक्त एकदा हिला डोळे उघडू दे, मला बघू दे. मात्र तसं झालं नाही. एकदा रात्रभर तिचा डोळा लागला नाही, मात्र सकाळी लागला. डॉक्टर राऊंडवर आले तेव्हा ती गडबडून जागी झाली. डॉक्टरांनी नेहमीसारखं तिच्या आईला तपासायला सुरुवात केली आणि लगेच तिच्याकडे वळून म्हणाले, आय एम सॉरी, शी इज नो मोर. डॉक्टर खूप वर्षापासूनचे ओळखीचे होते. तिच्या माहेरी त्यांचे येणे जाणे होते. त्यांनी हलकेच तिच्या खांद्यावर थोपटले. नर्सने तिच्या आईला लावलेल्या नळ्या हळूहळू काढल्या. तिच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. आपण येण्यासाठी खूप उशीर केला होता. तिची लेक तिच्याजवळ असल्याची साधी जाणीव देखील तिला झाली नाही. आई, मला ही किती मोठी शिक्षा दिलीस, तिच्या मनाने आक्रोश केला. त्यानंतर व्हायचे ते सोपस्कार झाले. लोकांना फोन करणं झालं. लोक हळूहळू त्यांच्या फार्म हाऊसवर जमू लागले. भाऊ काही बाही करीत राहिला. घरातल्या कामवाल्या बायांनी जेव्हा हंबरडा फोडला तेव्हा मात्र ती त्यांच्यावर एकदम खेकसली. गप्प बसा. तिला अनावर संताप झाला. यातल्या सगळ्या बायांशी तिच्या वडिलांचे अनैतिक संबंध होते. त्यांच्या अंगाखांद्यावर सोनं आलं होतं. त्यांची घरं बांधून झाली होती. आईला मात्र त्यांनी साधी सोन्याची साखळीही कधी दिली नव्हती. आई या सगळ्या बाबतीत कधी अवाक्षरही बोलली नव्हती. तिनंच तिच्या डोळ्यांनी पाहिलं होतं आणि तिच्या तळपायाची आग मस्तकाला पोचली होती. इतकी सुंदर, शालीन आणि सुशिक्षित पत्नी असताना आपल्या वडिलांनी असे करावे? आपल्या वडिलांवरच्या संतापामुळे तिने माहेरी येणे जाणे खूप कमी करून टाकले होते. ती चांगली नामांकित वकील होती. आईवर घडत असलेल्या अन्यायाची जाणीव झाल्यानंतर तिने तशा प्रकारच्या केसेसमध्ये अडकलेल्या स्त्रियांकडून पैसे घेणे बंद केलं होतं. आई मात्र तिला सारखी बोलवत राहायची. तिला म्हणायची, नेहमी 2 दिवस येतेस आणि पळतेस. कधीतरी 10-15 दिवस निवांत राहायला ये. माझ्यासाठी म्हणून ये. मी काय तुझा गुन्हा केलाय? मी सगळं हसत हसत सहन केलं ना. ते माझं प्राक्तन. माझ्याकडे दुसरा मार्गच नव्हता. मला माहेर नव्हतं. तुला आहे. तुझ्याजवळ बसावं, हितगुज करावं, तुझं डोकं माझ्या मांडीवर ठेवून कुरवाळावं असं मला खूपदा वाटतं. आईच्या विनवण्या चालू असायच्या. कधी कधी ती आपल्या लेकीला पाठवून द्यायची. आजीचं आणि नातीचं खूप पटायचं. तिची मुलगी लग्न झाल्यावर कॅनडाला निघून गेली तेव्हा ती तर रडलीच होती, पण तिची आई देखील खूप रडली होती. आईची एक आत्ते बहीण हैदराबादला असायची. या दोघींचा एकमेकींवर खूप जीव होता. कधी कधी सुट्टीत आई तिला व भावाला घेऊन तिच्याकडे जायची. मावशी त्यांचे खूप लाड करायची. या मावशीला 5 मुले होती. त्यांची आर्थिक परिस्थिती बेताचीच होती. आई देखील विना रिझर्वेशन 3rd क्लासमध्ये प्रवास करायची. परत येताना मावशी तिच्या आईला कॉटनच्या साध्याच 2-3 साड्या आणि तिला व तिच्या भावाला कपडे घेऊन द्यायची. तिथे असताना रोज पार्कमध्ये न्यायची. कधी सिनेमाला न्यायची, आईस्क्रीम खायला द्यायची. एकूण खूप मजा यायची. आईला मात्र मावशीला किंवा मावशीच्या मुलांसाठी काहीच कधीच देऊ शकली नाही. वडील तिला पैसेच देत नसायचे. भावाने हळूच तिच्या खांद्यावर हात ठेवला. ती भानावर आली. वासांसी जीर्णानी यथा विहाय.
इत्यादी मंत्रोपचार होऊन गेले होते. इतर जे काही व्हायचे तेही झाले होते. तिच्या आईचा शेवटचा प्रवास सुरू व्हायचा होता. तिला उचललं गेलं. भावासह 4 जणांनी खांदा दिला. घरापासून फाटक लांब अंतरावर होतं. ती तिथपर्यंत गेली. दूर दूरपर्यंत बघत राहिली. काही वेळाने भाऊ परत आला. किती वेळ गेला हे तिच्या ध्यानात आलं नाही. आंघोळी झाल्या. लोक निघून गेले. काही लोक घरी जाऊन परत आले. काहींनी डबे आणले. तिच्या लक्षात आलं, आईबरोबर तिचं माहेरही भस्मसात झालं. आता तिचा माहेरवास संपला. आपली मुलगी येईल असं तिला बापडीला वाटलं होतं, मात्र ती आली नाही. तिनं अनेक कारणे पुढे केली. आता तिला प्रकर्षानं जाणवलं की आपली आई जेव्हा आपल्याला बोलवायची आणि आपण जात नसायचो तेव्हा तिला काय वाटत असेल. दिवस, महिने, वर्षे सरली. अधूनमधून तिला तिचा भाऊ बोलवायचा. मात्र भाऊजाईचा थंड व्यवहार आणि आईविना सुने सुने पडलेले घर आठवून जायचं टाळायची. आणि एके दिवशी भावाचा फोन आला. त्याने ते घर आणि शेत जमीन विकायला काढली होती. तो म्हणाला, आईने तुझ्यासाठी एक छोटी ट्रंक कुलूप लावून ठेवली होती. ती अडगळीच्या खोलीत पडून राहिल्यामुळे त्याबद्दल तुला सांगायचं मी विसरूनच गेलो. तुला घरातलं काही सामान हवं असलं तर बघून घे आणि आपल्या घराला एकदा शेवटचा निरोप दे. हे म्हणताना त्याचाही गळा दाटून आला होता. आता मात्र तिने जायचं ठरवलं आणि गेलीही. ती पोचली तेव्हा सामानाची बरीच आवराआवर झाली होती. मला काहीच नको असं तिनं भावाला सांगून टाकलं. आईला बागकामाची खूप हौस होती. रॉक गार्डन, हंगामी फुले, वेगवेगळ्या वेली, मोगरा आणि गुलाबाचे ताटवे, सोनचाफा, बकुळ, आमराई, फळबागा. सुरुवात तिच्या आजी आजोबांनी केली होती आणि आईने बहरून टाकली होती. आजूबाजूच्या परिसरातील लोक नेहमी तो बगीचा आणि शेती बघायला येत असत. तिने एक दृष्टी त्या परिसरावर फिरवली आणि तिला भग्नावशेष देखील दिसले नाहीत. सगळीकडे उंच उंच उगवलेल्या तणांचे साम्राज्य. या व्यतिरिक्त तिथे काहीही नव्हते. प्राजक्त सुकलेला, सोनचाफा, बकुळ कुठे गेले असावेत? सकाळी उठल्यावर ती बाहेर पडली. तिथे अजूनही ते लिंबाचं झाड मात्र होतं, पण त्यावरचा झोपाळा नव्हता. त्या झोपाळ्याच्या दोरीवर चढायला तिच्या आजोबांनी तिला शिकवले होते. ज्या प्राजक्ताच्या झाडावर सूरपारंब्याचे खेळ रंगायचे ते झाड नाहीसे झाले होते. ज्या बुकळीच्या झाडाच्या फांद्यावर ती संस्कृतच्या श्लोकांचे पाठांतर करायची, शैले शैलेन माणिक्यम, ते झाडही नव्हते. अगदी जमिनीला फांद्या टेकवणारी आमराई, त्या छोट्या छोट्या पाऊलवाटा, त्यावरून पुढे पुढे धावणारी ती आणि मागे मागे धावणारे तिचे आजोबा, माहेरच्या मातीने माखलेले हिचे पाय, झुलत्या खुर्चीवर बसून विणकाम भरतकाम करणारी तिची आजी. या सगळ्या आठवणी दडवून बसलेले घर परके होणार होते. साधीच पण स्टार्च केलेली साडी नेसलेली, आंबाडा घातलेली हसरी आई, बागेत रमणारी, आपलं दुःख कधीही न सांगणारी ती माता, तिच्या आठवणींनी भरलेला कोपरा न कोपरा विकला जाणार होता. तिचं बालपणच जणू विकलं जाणार होतं. तिला त्या ट्रंकची आठवण झाली. भावाकडून किल्ली घेऊन तिने ती ट्रंक उघडली. काय ठेवलं असेल आईने यात? बघते तर वरच एक पिवळसर पत्र पडलेलं होतं. आईचं शेवटचं पत्र. आईनं लिहिलं होतं, माझ्या लाडक्या बाळा, या पेटीत मी तुझं आणि तुझ्या लेकीचं बालपण जपून ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. वेडी म्हणशील मला, माझ्याकडे अजून दुसरे देण्यासारखे काय आहे? ते तुलाही जपायचे असले तर जप. मनात एक वादळ उठते. खूप काही लिहावंसं वाटतंय, पण शब्द सापडत नाहीत. सगळा जीवनपट इतका भरभर डोळ्यासमोरून सरकतोय की काय आणि कसं पकडू समजत नाही.
काही क्षणांची तू होतीस तेव्हा तुला छातीशी धरली आणि केवढा उमाळा, केवढं प्रेम उचंबळून आलं. हेच का मातृत्व? क्षणात अस्तित्व बदलतं. किती आशीर्वाद दिले मनातल्या मनात तुला. तुझ्या जीवनात सदैव फुलांचा सडा कोणीतरी शिंपावा. सगळे काटे माझ्या वाट्याला यावेत. सगळ्या माता असंच मागत असतील कदाचित. भराभर दिवस सरकत गेले. माझा आवाज ऐकून तू मान वळवून बघू लागलीस. मग कूस बदलू लागलीस. सगळंच माझ्या मानसपटलावर अंकित होत राहिलं. माझा आधार घेऊन तुझं बसणं, माझ्या हातून घेतलेला पहिला घास, माझं बोट धरून पहिल्यांदा चाललीस तो क्षण, तुझ्या तोंडून पहिल्यांदा आई ऐकलं, घराच्या कोपऱ्या कोपऱ्यात दडलेले तुझे सूर, तेव्हाचे संगीत, अजून कितीतरी. तू लग्न होऊन गेलीस तेव्हा प्रत्येक कोपऱ्यातून मला आई ही हाक ऐकू येईल. उठून तरी तू धावत येऊन माझ्या गळ्यात हात घालशील आणि मिठी मारशील. हळूहळू एकटेपणाची सवय झाली. तुझा भाऊ होता, पण मुलाची गोष्टच वेगळी. मग तुला मुलगी झाली. तिच्यासाठी नवनव्या तरतरेच्या वस्तू बनवण्यात खूप आनंद वाटायचा. तेही दिवस कसे पटकन निघून गेले. लग्न करून तीही कॅनडाला निघून गेली. वाटलं तोही एक अध्याय संपला. तिला बघून किती वर्ष झाली. शेवटी इतकंच म्हणेन, आयुष्यात जेव्हा जेव्हा अंधकार दाटून आला आहे असं वाटेल, तेव्हा अंतर्मनाचे नेत्र उघड. आपोआप अंधकार मिटेल. अंतिम सत्याचे दर्शन होईल. हो, जगात नित्य काहीच नाही. जीवन अनित्याकडून नित्याकडे नेणारा एक प्रवास आहे. असो, तुला बघायला डोळे अगदी व्याकुळ झालेत. माझ्या लाडके, माझी आशीर्वाद सदैव तुमच्या सर्वांच्या पाठीशी आहे. सुखी राहा, आनंदी राहा. तुझीच आई. झरझर वाहणाऱ्या डोळ्यांनी, थरथरणाऱ्या हातांनी तिने ट्रंकेत बघायला सुरुवात केली. एका फाईलमध्ये तिने खूप लहानपणी काढलेली चित्रे होती. पिवळी पडलेली एक वही होती. त्यात तिने एकेकाळी लिहिलेले सुविचार होते. दुसऱ्या एका वहीत तिला आवडलेली चित्रे चिटकवलेली होती. एका पिशवीत शाळेची प्रगती पुस्तके होती. शाळा कॉलेजची मासिके होती, ज्यात तिचे फोटो आणि लेख होते. एक दोन छोटी कापडी गाठोडी होती. त्यात आधी ती आणि नंतर तिची लेख, ज्या ओढण्या गळ्यात घालून मिरवायच्या त्या होत्या. आईनं तिच्या हाताने शिवलेले छोटे छोटे फ्रॉक्स होते. काही तिच्या लहानपणीचे तर काही तिच्या लेकीच्या लहानपणीचे. पत्रांचा एक गठ्ठा होता. काही पत्र तिने हॉस्टेलमधून आईला लिहिलेली, तर काही तिच्या लेकीने आपल्या चिमुकल्या हातांनी आपल्या आजीला लिहिलेली. एक डबा होता. त्यात वेगवेगळ्या जत्रांमधून विकत घेतलेले पितळी दागिने होते. छोट्या छोट्या अंगठ्या होत्या. भातुकलीची भांडी होती. एक अल्बम होता. त्यात पाळण्यातल्या तिच्या फोटोंव्यतिरिक्त तिच्या लेकीचे फोटो देखील होते. कितीतरी वेळ ती त्या ट्रंकेजवळ बसून राहिली. मग कधीतरी उठून उभी राहिली. ते तिलाही समजले नाही. 6 शयनकक्ष, 6 स्नानगृह, 3 बैठकी आणि चहूबाजूंनी वरांडे असलेल्या त्या प्रशस्त घरात ती फिरू लागली. या इथे खिडकीत एक ग्रामोफोन असायचा आणि शेजारी रेकॉर्ड गठ्ठा. कितीतरी रेकॉर्ड्स होते. घूंघट के पट खोल रे, तोहे पिया मिलेंगे. घूंघट के पट म्हणजे मनपटलावर पडलेले अज्ञानाचे पडदे. ते दूर झाले म्हणजे परमात्म्याचे दर्शन होईल. आता तो अर्थ तिच्या लक्षात आला. कहो ना आस निरास भई, हे गाणे तिची आई नेहमी गुणगुणायची. मग खूप गाणे तिच्या कानात घुमू लागली. मध्येच केव्हा तरी ती जेवली. संध्याकाळी पुन्हा तो सर्व परिसर डोळ्यात मनात साठवून घेण्यासाठी बाहेर पडली. काळजात काहीतरी तटातट तुटत होते.
सकाळी ट्रक येऊ लागले. त्यांच्या आवाजाने तिला जाग आली. बघता बघता घर रिकामं होऊ लागलं. रिकाम्या घरात आवाज घुमू लागले. तिच्या ट्रेनची वेळ झाली. भावाने कार काढली. तिनं ट्रंक आधीच आपल्याजवळ आणून ठेवली होती. कारमध्ये बसण्यापूर्वी तिने त्या घरावर एक शेवटची दृष्टी टाकली. इथे एक दिवस बुलडोझर फिरेल. ज्या झाडांच्या अंगाखांद्यावर आपलं बालपण गेलं ती धराशायी होतील. सिमेंटचे ठोकळे उभे राहतील. आपण आयुष्यातला एक विसावा म्हणून सदैव पाहिले ती अशी वास्तू क्षणभंगूर ठरेल असं कधीतरी आपल्याला वाटलं होतं का? कार सुरू झाली. ती वळून बघत राहिली. घर दृष्टीआड होईपर्यंत. सगळंच अनित्य आहे. आयुष्यच नित्यापर्यंतचा प्रवास आहे. घुंगट के पट खोल रे. स्टेशन आलं. अश्रुपूर्ण नयनांनी भावाचा निरोप घेऊन ती गाडीत बसली. गाडी सुरू झाल्यावर तिच्या मनात आलं, आता इथे परत येणे नाही. कधीतरी कुठेतरी प्रवास करताना मध्येच हे स्टेशन येईल. 2 मिनिटे गाडी थांबेल. काचेतून आपण डोकावून बघू. मनात येईल, इथे आपले माहेर होते. तिने दूर जाणाऱ्या स्टेशनकडे बघून हात हलवला. एका माहेरवाशिणीने आपल्या माहेरचा शेवटचा निरोप घेतला. रसिक श्रोते हो, ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि एक गोड कमेंट द्यायला विसरू नका. जय श्रीराम.